नमस्कार, मी डॉक्टर गौरी सहस्रबुद्धे साबळे. A to Z आयुर्वेदिक लाईफ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आपला आहे नागवेलीची पानं, म्हणजेच आपण ज्याला खाऊची पानं किंवा विड्याची पानं असं म्हणतो. अनेक शुभ कार्यामध्ये, महत्त्वाच्या प्रसंगी, अनेक मीटिंग्जमध्ये किंवा लग्नकार्य ठरवताना, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना बऱ्याचदा या विड्याच्या पानाची म्हणजेच खाऊच्या पानाची देवाणघेवाण करण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. देवाच्या समोर किंवा कुठल्याही शुभ कार्यामध्ये विड्याच्या पानांचाच वापर केला जातो. तर ही पानं का वापरत असावेत ह्याच्या मागचं एक कारण आपल्याला असं सांगता येईल की आयुर्वेदामध्ये विड्याची पानं ही वश्य म्हणून सांगितलेली आहेत. वश्य म्हणजे समोरच्याकडून जर आपल्याला एखादं काम करवून घ्यायचं असेल आपल्या मनाप्रमाणे तर हे काम पूर्ण होतं असं मानलं जातं. कदाचित परमेश्वराला ज्या वेळेला आपण एखादी प्रार्थना करतो त्यावेळेला ती प्रार्थना त्याने पूर्ण करावी किंवा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी परमेश्वराला ती अर्पण करण्याची प्रथा असावी. ह्या व्यतिरिक्त नागवेलीच्या पानाचे अजून काय काय आयुर्वेदामध्ये उपयोग सांगितलेले आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर नागवेलीची पानं ही अनेक कफाच्या आजारांमध्ये अतिशय उपयुक्त आहेत. म्हणजे सर्दी, खोकला, डोकं जड होणं, तोंडाला चव नसणं, दमा या आजारांमध्ये विड्याच्या पानाचा उपयोग होतो. पोटाच्याही बऱ्याचशा आजारांमध्ये विड्याच्या पानाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ भूक नसणं, तोंडाला चव नसणं, तोंडाला चिकटा येणं किंवा पोटामध्ये जंत असणं यामध्येही याचा उपयोग होतो. तसंच कॉलोनिक कॅन्सरमध्ये देखील याचा उपयोग होऊ शकतो, परंतु हा संशोधनाचा विषय आहे. आर्थरायटिस किंवा जॉईंट पेन म्हणजे संधी वेदना, सांध्यांच्या ठिकाणी कफामुळे किंवा वातामुळे जी सूज येते तर अशा आजारांमध्ये देखील विड्याच्या पानाचा उपयोग होतो. ज्या लहान मुलांना दम्याचा त्रास होतो त्यांच्या छातीला जर विड्याची पानं एरंडेल तेलामध्ये भिजवून ती गरम करून छातीला बाहेरून बांधली असता हा त्रास कमी होताना किंवा जे कंजेशन आपण छातीमध्ये होतं ते कंजेशन कमी होण्यासाठी मदत होतं. परंतु लहान मुलांमध्ये कुठलाही उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अतिशय महत्त्वाचा असतो, कारण हे सगळे उपाय मुलांची प्रकृती कुठली आहे, कुठल्या दोषाचा अनुबंध आहे आणि अवस्था काय आहे ह्यावरती अवलंबून असतो. याशिवाय तोंडाला जर चव नसेल, दुर्गंधी येत असेल तर अशा आजारांमध्ये खाऊच्या पानाचा उपयोग होतो. परंतु ज्यांना वरचेवर तोंड येतं, ज्यांना रक्ताचे किंवा पित्ताचे काही आजार आहेत, ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर्स आहेत, ज्यांना पेप्टिक अल्सर्स आहेत, अशा रुग्णांनी मात्र ह्या विड्याच्या पानाचा उपयोग करू नये किंवा करायचाच झाल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. त्यावेळेला त्याचा वापर गुलकंद किंवा खडी साखरेबरोबर करावा. याशिवाय विड्याचं पान हे मृदू विरेचक असल्यामुळे पोट साफ होण्यासाठीही मदत होते. जेवणानंतर तांबूल सेवन करणं हे श्रमहर तसंच पचनासाठी फायदेशीर ठरतं. कफामुळे ज्यांच्यामध्ये शुक्रदुष्टी हे लक्षण आढळतं तर अशांमध्ये देखील विड्याच्या पानाची भावना असलेली काही आयुर्वेदिक औषधं वापरली असता त्याचा चांगला फायदा होताना दिसून येतो. विड्याच्या पानाचं देठ हे खूप तीक्ष्ण गुणधर्माचं असल्यामुळे त्याचा विडा बनवताना हे देठ काढून टाकलं जातं. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये ह्याच्या रसाचा वापर भावनाद्रव्य म्हणून केला जातो. लघुसूतशेखर रस, बृहत विषमज्वरांतक रस, नागवल्लभ रस, नारदीय लक्ष्मीविलास रस, श्वासकास चिंतामणी रस, पुष्पधन्वा रस, मकरध्वज रसायन अशा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे अनेक आजारांमध्ये या नागवेलीच्या पानाचा उपयोग होतो. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उपयुक्त वाटला का, आणि यासारखीच अजून माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर माझ्या A to Z आयुर्वेदिक लाईफ या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.